नमस्कार फ्रेंड्स, सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता उन्हाळा चालू आहे तर आपण असंच एक उन्हाळी काम बघणार आहोत, ते म्हणजे शाबूच्या आणि बटाट्याच्या चकल्या उपवासाच्या। तर चला बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। तर आपण बघूया सगळ्यात आधी त्यासाठी लागणारे साहित्य। इथं मी 1 किलोच्या आसपास शाबू घेतलाय। 3-3.5 ग्लास भरलेला आहे हा शाबू, बरोबर 1 किलो आहे। बटाटे 1.5 किलो घेतलेले आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये फक्त शिजवून घेतलेले आहेत, खूप मऊ शिजवलेले नाही आहेत, फक्त 2 शिट्ट्या केलेल्या आहेत थोडंसं पाणी घालून। लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आता आपण इथं शाबू आणि बटाट्याच्या चकल्या बनवतोय, तर त्यासाठी मी इथं 1 किलो शाबू घेतलेला आहे। या ग्लासनी बघितलं तर तो 3 ग्लास भरलेला आहे। तर आता आपण शाबू आधी कसा भिजवायचा ते बघून घेऊ। आपण नेहमी जसा खिचडीला भिजवतो तसा शाबू नाही भिजवायचा, थोडा वेगळ्या पद्धतीने भिजवायचा। तर आधी आपण हा 2-3 वेळा शाबू धुवून घेऊया। आता इथं बघा, मी शाबू चांगला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे। आणि आता आपण हा शाबू भिजवणार आहे। त्याच्यासाठी मी ज्या भांड्याने आपण शाबू घेतलाय, 3 भांडी आपण शाबू घेतलाय, तर मी 4.5 भांडी पाणी घालणार आहे। तेही पाणी खूप असं उकळून घेतलेलं आहे, बऱ्यापैकी गरमच आहे, म्हणजे उकळूनच घेतलेलं आहे। त्यामुळे शाबू भिजवताना थोडंसं असं भांडं मोठंच घ्यायचं, कारण शाबू पुन्हा फुगतो पण आपला, त्यामुळे असं भांडं मोठं घ्यायचं व्यवस्थित। बघू शकताय तुम्ही, आता हे 4.5 ग्लास पाणी मी घातलेलं आहे। 3 भांडी आपलं शाबू होता, तर व्यवस्थित आता मिक्स करून आपण हे 5 ते 6 तास झाकून ठेवणार आहे। तर आता आपण बघूया, आपण हा 7 ते 8 तासापूर्वी शाबू धुवून भिजायला ठेवलेला उकळत्या पाण्यात 2-3 वेळा धुवून, याच्यात 1.5 पट पाणी घातलेलं आपण। शाबू आपला छान भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही, छान फुलला आहे पण आणि सॉफ्ट एकदम झालेला आहे। आता हा शाबू आपण मोकळा करून घेऊया व्यवस्थित। बघू शकता तुम्ही, शाबू आपला बरोबर एवढी पाटीभर झालेला आहे। 1 किलो शाबू आहे हा। आपण आपला शाबू चांगला मोकळा करून घेतलेला आहे आणि आता आपण जे बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते आता पावभाजीच्या स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेऊया। बटाटे छान शिजले, त्यामुळे पटकन स्मॅश होतात। बघू शकताय तुम्ही, अगदी सॉफ्ट झालेले आहेत। असंच व्यवस्थित हे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे सगळे बटाटे। 1.5 किलो बटाटे आहेत हे। छान एकसारखे बारीक करून घ्यायचे, कुठेही मोठे तुकडे राहणार नाहीत, अशा प्रकारे बटाटे सगळे एकजीव करून घ्यायचे। आणि स्मॅशरनी पटकन होतात आणि भांडी पण जास्त भरत नाहीत। अगदी 2 मिनिटातच बटाटे आपले सगळे बारीक झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आपण व्यवस्थित हे बारीक करून घेऊया। बघू शकता तुम्ही, एकसारखे बटाटे आपले छान झालेले आहेत। तरीही अजून एकदा आपण व्यवस्थित हे अजून मिक्स करून घेऊया 1 मिनिटभर। खूप पण नाही जोर द्यायचा, नाहीतर बटाटे असे थोडेसे एकदमच सॉफ्ट होतात, लगदा झाल्यासारखा होतो बटाट्याचा। त्यामुळे फक्त एकसारखे बारीक होतील एवढंच करायचं। बटाट्याचा लगदा झाला तर खूप आपल्या चकल्या चिवट होतात शाबूच्या। आता झालेला आहे आपला बटाटा व्यवस्थित मॅश, बघू शकता तुम्ही। आपण बटाटा ज्या पद्धतीने स्मॅश करून घेतला तसा शाबूही थोडासा आपण स्मॅश करून घेणार आहे। पुन्हा आपण दोन्ही एकत्र मळणारच आहे, पण थोडंसं असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे छान मळला जातो आणि मिक्स पण होतो। बघू शकताय तुम्ही, शाबू आपला छान भिजलेला आहे। असा स्मॅश केल्यावर एकजीव छान होतोय, खूप त्रास पण नाही होत याला।
पण आता शाबू असं सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. खूप नाही बारीक करायचं, शाबू पण आपलं राहिला पाहिजे. त्यामुळे खूप असं जोर देऊन नाही करायचं. आपण हा शाबू सगळा थोडासा मिक्स करून घेऊया स्मॅशरनी. आता एका परातीत मोठ्या मी शाबू आणि बटाटा घेतलेला आहे. दोन्ही पण आपण थोडं थोडं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता मीठ टाकून घेते मी. 1 ग्लासला 1 चमचा अशा हिशोबाने मी मीठ टाकते. 3 ग्लास आपले शाबू होते. तिखट पण टाकून घेते. जवळजवळ 6 चमचे आपलं तिखट आहे. शाबू आणि बटाटा आपला भरपूर आहे त्यामुळे थोडंसं जास्त टाकलंय तिखट मी. तिखट असलं की जरा छान लागतं. आता हे व्यवस्थित मळून घेऊया आपण. तिखट टाकायचं नसेल तर हिरवी मिरची पण तुम्ही वापरू शकता. बरेच जण जिरे पण टाकतात. व्यवस्थित आपण हे मळून घेऊया एकजीव करून. बटाटा आणि शाबू थोडे थोडे स्मॅश करून घेतल्यामुळं मळायला थोडासा त्रास होत नाही जास्त. लवकर मळलं जाते. बघू शकताय तुम्ही मिक्स झाले लगेचच हे. मळताना पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही, नाहीतर चकल्या खूपच अशा वातट चिवट होतात. टेस्ट नाही एवढी लागत छान. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तसं करू शकता, कमी जास्त. तर आपण व्यवस्थित मळून घेऊया. बघू शकता आपण स्मॅश करून घेतलंय तरी पण शाबू आपला छान दिसतोय. कुठेही पूर्ण असं बारीक झालेला नाहीये. आता हे छान मिक्स झाले. त्याचा गोळा बनवून घेते मी. अजून 1 मिनिटभर थोडंसं मिक्स करून घेऊया. छान गोळा झालेला आहे आपला आता हा एकसारखा. आता आपण याच्या चकल्या गाळून घेऊया. आपण ह्या शाबू आणि बटाट्याच्या चकल्या गाळून घेऊया. मी याला चकलीची फिरकी लावलेली आहे शेवग्याला. बघू शकताय तुम्ही शाबू वगैरे पिठात आपल्या छान दिसतोय. पूर्णपणे असा स्मॅश झालेला नाहीये. तर आता आपण ह्या सगळ्या चकल्या अशाच गाळून घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपण बघितलेलेच आहे आपल्या शाबू आणि बटाट्याच्या चकल्या अगदी कमी वेळात कमी साहित्यात खूपच छान झालेल्या आहेत. याला वेळ खूपच कमी लागतो. तर आता आपण हे तळून बघूया. हे मी 2 दिवस उन्हात वाळवून घेतलेलं आहे. याच्यात आपण नुसती मिरची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे आपण ह्या उपवासाच्या केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही खूपच छान फुललेला आहे. अगदी शाबू एकसारखा सगळा वेगळा दिसतोय. आपण अजून एक 2-3 तळून बघूया. छान अशा फुललेत ह्या, बघू शकता.
तर आता तुम्ही बघू शकता आपण या कुरवड्या छान अशा तळून घेतले, खूप छान फुललेले आहेत। शाबू वगैरे पण मस्त दिसतोय, कलर पण छान आलाय, बघू शकताय तुम्ही। छान अशा खुसखुशीत झालेले आहेत, मस्त झालेले आहेत। तर एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।